डाव्या साईडला जो माईक म्हणून त्याने म्यूट म्हणून लिहिलं असतं त्याला फक्त क्लिक करा, मग ते आवाज येतो बरोबर. सुरू करूया आपण. जे आहेत त्यांनी आपले कॅमेरे ऑन करा. आज आपला 4था दिवस आहे. चला आपण सुरुवात करूया. ध्यानात्मक आसन, पद्मासन किंवा स्वस्तिकासन. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, संथ श्वसन, निर्विचार मन, एकाग्र चित्त प्रार्थना, त्रिवार ओंकार. ओम सहना भवतु, सहनो भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु। मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। दोन्ही हात अलगद डोळ्याला ठेवा, डोळे अलगद उघडा, पाय सरळ करा आणि पाठीवर झोपायचंय. कॅमेरे चालू केले ते बरे पडेल, म्हणजे कळेल तुम्ही काय करताय ते. पाठीवर झोपायचंय, दोन्ही पाय सरळ करा आणि आपल्या पाठीवर झोपा. आपण संचालनाच्या क्रिया करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर, हात बाजूला, दोन्ही पाय गुडघ्यात सरळ, हात कोपरात सरळ, दोन्ही हात किंचित वरती उचला, बाजूने गोलाकार फिरून डोक्याच्या दिशेने वरती न्या.
डावा हात जमिनीवर ठेवा, त्यावरती उजवा हात ठेवा. दोन्ही हात वरच्या दिशेने, पायांचे तवडे खालच्या दिशेने ताणून घ्या. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर थांबा. श्वसन संथ चालू ठेवा. या पूर्ण हालचाली दोन्ही हात कोपरात न वाकवता सरळ ठेवा. हातांच्या हालचालीची गती सम पण संथ ठेवा. श्वसन संथपणे चालू ठेवा. सर्व स्नायू शवासनाप्रमाणे शिथिल ठेवा. डोळे मिटून घ्या. मन पाठीच्या स्नायूंकडे एकाग्र करा. हातांच्या हालचाली बरोबर पाठीच्या स्नायूंना येणारा ताण आपल्याला जाणवेल. शरीर शिथिल असेल तर तो ताण अतिशय सुखावा असेल. हात खालून वर देताना आणि वरून खाली आणताना पाठीच्या निरनिराळ्या स्नायूंना ताण जाते. अगदी कमरेपर्यंत हा ताण जाणवतो. त्याकरता शरीराची शिथिल अवस्था आणि मनाची पाठीच्या स्नायूंकडे एकाग्रता हवी. हातांच्या हालचाली संथ केल्यामुळे निर्माण होणारे ताण सुखावह असतात. जलद हालचाल केली तर त्रासदायक ताण निर्माण होतील. या प्रकारात खांद्याच्या स्नायूंची व सांध्यांची परिपूर्ण हालचाल अपेक्षित आहे. म्हणून खांद्याच्या सांध्यांच्या विकाराकरता पाठीसाठी उपयुक्त असा स्थिती आहे. ताण कमी करा. दोन्ही हात किंचित वरती उचला. बाजूने गोलाकार करून जागेवरती आणा. दोन्ही पाय जुळवून घ्या. आता आपण पदसंचालन प्रकार पहिला करणार आहोत. मान सरळ ठेवा. शयन स्थितीची अवस्था. डावा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. डाव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकून शरीर ढिलं सोडा. काही सेकंद स्थिर थांबा. डावा पाय किंचित वरती उचला. सरळ करा. खाली ठेवा. डावा पाय परत जागेवरती घ्या. जमिनीवरती ठेवा. आता उजवा पाय किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवून शरीराच्या जवळ घ्या. उजव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकून शरीर ढिलं सोडा. आता उजवा पाय थोडा वरती उचला आणि परत पूर्वस्थितीला आणा. परत जागेवरती घ्या. पाय खाली ठेवा परत. आता दोन्ही पाय एकत्र किंचित वरती उचला. गुडघ्यात वाकवा. कमरेच्या जवळ घ्या. दोन्ही पाय जमिनीवर टेकून शरीर ढिलं सोडा. दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवा. घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. एकदा डाव्या पायाची हालचाल, एकदा उजव्या पायाची हालचाल व एकदा दोन्ही पायांची हालचाल. अशा 3 हालचाली याच क्रमाने केल्या की पदसंचालन 1ची 1 आवृत्ती होते. या हालचाली करताना डोळे मिटलेले आणि शरीर शिथिल हवे. हालचालीचे ताण आपल्या कमरेच्या आणि पोटाच्या स्नायूंत जाणवतात. हालचाली संथ हव्यात. सावधान स्थिती सोडायची आहे. दोन्ही पाय किंचित वरती उचला आणि जागेवरती घ्या. दोन्ही पाय परत जमिनीवरती ठेवा. बरोबर. हात वरती सरळ करा. बाजूने गोलाकार फिरून जागेवरती आणून ठेवा. आता हस्त संचालनाचा प्रकार आपण दुसरा करणार आहोत. मान सरळ, पायामध्ये अंतर. पहिल्या प्रकारामध्ये हालचाल बाजूने अति होती. आता या प्रकारातली हालचाल वरून मागे अशी आहे. आता दोन्ही हात जमिनीवरून छताच्या दिशेने वरती उचला. दोन्ही हात कोपरात सरळ ठेवा. दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. दोन्ही हात पूर्ण वर गेल्यावर तसेच मागे डोक्याकडे खाली नेऊन टेका. दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. याही अवस्थेत दोन्ही हातातील अंतर कायम ठेवा. हाताची घडी नाही करायची. हात मागे नेऊन टेकायचे सरळ असे. हात परत खाली घ्या. जागेवरती घ्या. होते ते रेखा मॅडम. आता असेच हात वरती उचला. छताच्या दिशेने वरती उचला. बरोबर. तर हात कोपरात सरळ ठेवा आणि मागे डोक्याच्या मागे नेऊन टेकायचे. पूर्ण हात कोपरात सरळ ठेवून वरती उचलायचे होते आणि मागे नेऊन टेकायचे. पूर्ण हात सरळ करा वरती. हात सरळ करा वरती. बरोबर. आता असेच वरती उचला. बरोबर उचला. आता बरोबर उचलले. आता व्हेरी गुड. आता बरोबर.
आता हात उलटे करा, तळवे हाताची जमिनीवर टेकू द्या. हा, व्हेरी गुड. दोन्ही हात वरच्या दिशेने, पायांचे तोडे खालच्या दिशेने खेचून द्या. डोळे मिटलेले आणि शरीर शिथिल हवे. हालचालीचे ताण आपल्या कमरेच्या आणि पोटाच्या स्थानी जाणवतात. पहिल्या प्रकारापेक्षा अधिक ताण निर्माण करणे हालचाल आहे. खांदा आणि पाठीचा कणा त्यांच्या सांध्यांवर व स्नायूंवर परिणाम करणारा असा प्रकार आहे. तर दोन्ही हात असेच वरती उचला छताच्या दिशेने आणि परत जागेवरती आणून ठेवा. बरोबर, सावकाश. आता अगदी बरोबर. हा, तसेच हात हात फिरवायचे नव्हते, तसेच परत फेकायचे होते. हात पाळते इथे असताना. हा, बरोबर. हा हा, बरोबर, हे बरोबर. आता आपण पदसंचालन प्रकार दुसरा करणार आहोत. डावा पाय थोडा वरती उचलायचा आहे आणि गोलाकार फिरवायचा आहे. डाव्या पायाने एक वर्तुळ तयार करायचंय. डाव्या साईडने फिरवायला सुरू करा. डावीकडून वरती, मग उजवीकडे, पूर्ण गोलाकार फिर, फक्त पंजा नाही फिरवायचा, पूर्ण पाय फिरवायचा आहे. हा, बरोबर. पूर्ण कोपरा सरळ ठेवा, कोपरा सरळ ठेवा. पाय वाकू नका. हा, आता मी सांगतो तशा पद्धतीने फिरवा. पाय खाली घ्या पहिला. तर पाय थोडा वरती उचला. डावीकडून सुरुवात करा गोलाकार फिरवायला. डावीकडून घ्या, जास्तीत जास्त डावीकडे, पूर्ण वरती. उजवीकडे घ्या, मग खाली. पुन्हा उजवीकडून सुरुवात करा. सावकाश फिरवायचा, फास्ट नाही फिरवायचा. फास्ट फिरला की ताण निघून जातात. आपल्या बेली फॅट साठी काम करतं चांगलं. आता उजवा पाय वरती उचला. जास्तीत जास्त डावीकडे न्या, जास्तीत जास्त वरती न्या. पूर्ण उजवीकडे घ्या. उजवीकडून परत खाली आणा. आता बरोबर, पुन्हा उजवीकडून सुरुवात करा. परत उजवीकडून, एकदा डावीकडून, मग उजवीकडून. ओके, पाय खाली टेका. फक्त सावकाश करायचं. तुम्ही फास्ट करणार तर जास्त आपल्याला फायदा मिळणार नाही, पण जेवढा आपण स्लो करणार तेवढा आपला फायदा मिळणार आहे आपल्याला. आता आपण हस्तच, हा, पाय खाली टेका. बरोबर केलंय रश्मिका की. पाय खाली ठेवा. आता आपण हस्तसंचालनाचा प्रकार तिसरा करणार आहोत. पहिला प्रकार आणि दुसऱ्या प्रकारचं एकत्रीकरण याच्यामध्ये आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. हात आपले शरीराच्या बाजूला, हाताचे तळवे वरच्या दिशेला आहेत. तर दोन्ही हात थोडे किंचित वरती उचला, जमिनीपासून 1 इंच वरती उचला. ते उचललेले ठेवूनच बाजूने गोलाकार फिरवा. बाजूने, साईडने गोलाकार फिरवायचे. हा, बाजूने, हा, बाजूने. आणि डोक्याच्या वरती न्यायचे. बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या वरती न्यायचे. हात कोपरात सरळ ठेवायचे. कोपरात वाकवायचे नाहीत. हा, दोन्ही हातांची फुली करा. डावा हात उजवीकडे येऊ द्या, उजवा हात डावीकडे येऊ द्या. बरोबर. आता ती फुली वरती उचला छताच्या दिशेने. हा, अगदी बरोबर. आणि पोटावरती आणून ठेवा. शशिकांत ताई, लेट झालास थोडस. आता हात सोडून घ्या. डावा हात डावीकडे ठेवा, उजवा हात उजवीकडे ठेवा. अगदी बरोबर. हा, पुन्हा फुली करा आणि पोटावरती घ्या. हाताचा पोटावरती घ्यायची, मागे नाही घ्यायची, पहिली पोटावरती घ्या. हा, आता ती फुली वरती उचला छताच्या दिशेने, डोक्याच्या मागे आणून ठेवा. बरोबर. आता हात सोडून घ्या, हाताची घडी नाही. हा, हात पूर्ण सरळ करा वरती. हात सरळ करा, वरतीच ठेवा. हा, डावा हात डाव्या साईडला, उजवा हात उजव्या साईडला, दोन्ही हात कोपरात सरळ. बरोबर. आता डावा हात वरती ठेवायचा, उजवा हात वरती उचलायचा छताच्या दिशेने आणि तो जमिनीवरती. अगदी बरोबर, फक्त सावकाश. डावा हात खाली जमिनीवरतीच टेका, उजवा हात वरती उचला आणि तो समोरून खाली घ्यायचा आहे, कमरेच्या बाजूला. अगदी बरोबर. हा, बरोबर, अगदी बरोबर, व्हेरी गुड. हा, आता डावा हात वरच्या साईडला खेचायचा जमिनीवर टेकून, उजवा हात खालच्या साईडला टेकायचा आहे. डावी बाजू वरती खेचा, उजवी बाजू खाली खेचा. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ चालू ठेवा. हालचाली संथपणे करायच्या आहेत. आता उजवा हात वरती आणायचा आहे, त्याच वेळी डावा हात खाली न्यायचा आहे. दोन्ही क्रिया एकाच वेळी. अगदी बरोबर. थोडं सावकाश करणार तर तुम्हाला फॅट्स कमी करायला फायदेशीर पडणार आहे. कंबर, पाठ, मानदुखीसाठी फायदेशीर पडणार आहे. हा,
बरोबर. आता उजवा हात पूर्ण मागे येऊ द्या. अगदी बरोबर करताय. आता उजवी बाजू वरती खेचा, डावी बाजू खाली खेचा. काही सेकंद स्थिर थांबा. डोळे मिटलेले, शरीर शिथिल. मन आपल्याच पाठीच्या कण्याच्या स्नायूंकडे एकाग्र करा. तेथे जे ताण निर्माण होत आहे त्याची जाणीव निर्माण करून घ्या. काही सेकंद स्थिर थांबा. श्वसन संथ चालू असू द्या. छान केलंय. श्वसन संथ. आता उजवा हात वरतीच असू द्या. डावा हात फक्त वरती घेऊन या. डावा हात जो खाली आहे तो वरती आणायचा आहे. अगदी बरोबर. व्हेरी नाईस. दोन्ही हा अगदी बरोबर. येऊ द्या मागे पूर्ण. दोन्ही हात किंचित वरती उचला. सरळ ठेवा आणि आणि बाजूने दोन्ही साईडने गोलाकार फिरून जागेवरती आणून ठेवा. हा बरोबर. फक्त हात कोपरात सरळ ठेवा. हात बाजूने गोलाकार फिरवा आणि जागेवरती आणा. कमरेच्या बाजूला आणून ठेवा. अगदी बरोबर करत आता. हात खाली घ्या शशिकाताई. आता आपण पदसंचालन प्रकार आपण तिसरा करणार आहोत. दोन्ही हात किंचित वरती उचला आणि बाजूने गोलाकार फिरून आपल्या खांद्याच्या लाईन मध्ये सरळ बाजूला ठेवा. दोन्ही हात बाजूला ठेवा खांद्याच्या रेषेमध्ये साईडला. बरोबर. अगदी बरोबर. हा हे झोपून करायचंय फक्त. शशिकांत हात साईडला करा. आता हात बाजूला करा. आता डावा पाय वरती उचला आणि उजव्या पायावरून जास्तीत जास्त लांब टाकण्याचा प्रयत्न करा. डावा पाय वरती उचलायचंय आणि उजव्या पायाच्या जास्तीत जास्त पलीकडे टाकायचंय. जमिनीवर टेकवायचंय. अगदी बरोबर. पाय गुडघ्यात सरळ वाकवायचं नाहीये फक्त. हा कंबर थोडी वरती उचल जाणार. मान थोडी वरती उचल जाणार. काही त्रास नाही. शशिकांत तुमचा स्टॉप झाला का व्हिडिओ? आता डावा पाय उचला आणि जागेवरती आणून ठेवा. व्हेरी गुड. आता उजवा पाय वरती उचला आणि डाव्या पायाच्या पलीकडे टाकण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि डाव्या पायाच्या जास्तीत जास्त लांब टाकण्याचा प्रयत्न करा. शशिकांत व्हिडिओ स्टॉप झाला का तुमचा? आता उजवा पाय जागेवरती आणून ठेवा. हात जागेवरती ठेवा. शवासन करत आपण. दोन्ही पायामध्ये अंतर. टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेला. बोट अर्धवट मिटलेली. मान आपणाला सुखकारक वाटेल त्या दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. आपले लक्ष पायापासून डोक्यापर्यंतच्या स्नायूंकडे देऊन प्रत्येक स्नायू क्रमाक्रमाने शिथिल करण्याचा प्रयत्न करा. शरीराचे स्नायू जरी जातील तसतसे श्वसन अधिकाधिक संथपणे चालू लागेल. शरीराबरोबर मनही शिथिल करा. मनात फारसे विचार येऊ देऊ नका. जे काही विचार दुर्लक्ष करा. मन श्वसनाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. शरीर शिथिल पडले की श्वसन संथ चालेल आणि श्वसन संथ चालले तर मनही शांत होईल. म्हणून शवासनाच्या या अभ्यासातून शरीराबरोबर मनही शांत होते. त्याकरता हा अभ्यास नीट समजावून घेऊन मगच केला पाहिजे. शवासन विश्रांतीचं आसन. शरीर आणि मन दोघांना विश्रांत आसन. कमीत कमी वेळा जास्तीत जास्त विश्रांती. झोप मात्र लागू देऊ नका. संपूर्ण शरीर शिथिल करा.
शिथिल करा. सावधान, शवासन सोडायचंय. वेळा सूचना केली. आवाज येतोय का आता? तुमचं मगाशी हे झालं होतं, तुम्हाला आवाजच गेला होता, बाकीच्यांना आवाज जात होता. तुम्हाला आवाज जात येत नाही. नव्हता आवाज मगाशी. हा, बाकीच्यांना जात होता आवाज पण येत तुम्हालाच नाही. येत नव्हता. आता येत नाहीये का? आवाज नाही येत का की नाहीये. तुम्हाला आवाज येतोय का? नाही का की तुम्हाला येतोय का आवाज? तुम्हाला आवाज येतोय का नाही का की? येतोय ना आवाज तुम्हाला? नाही, यांना तुम्ही परत जॉईन करा. शशिकांत ताई परत जॉईन करा. तुम्हाला आवाज येतोय ना रश्मिका की? नाही का की आवाज येतोय? हा, येतोय. शशिकांत ताई, तुमच्या इथे प्रॉब्लेम आहे, बाकीच्यांना आवाज जातोय. तुम्ही परत जॉईन करा पुन्हा. रश्मिका की तुम्हाला आवाज येतोय? हो, आता येतोय. येतोय आवाज ना? ओके. शशिकांत ताई, आवाज येतोय का? हो, आता येतोय. शशिकांत ताई, परत जॉईन करा तुम्ही, त्यामुळे तो आवाज येत नाही. तुमच्या माईकचा प्रॉब्लेम झाला. परत पाठीवर झोपा. नाही का की परत पाठीवर झोपायचंय. जानू संचालनाची आपण क्रिया करणार आहोत. डावा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. डाव्या पायाचा तळवा जमिनीवर टेकून शरीर ढिलं सोडा. आता डावा गुडघा आपल्या उजव्या मांडीवर दाबा. मान डावीकडे वळवा. गुडघा खाली वाकवा उजव्या पायावरती. डावा गुडघा वरती उचला, पाय किंचित वरती उचला आणि खाली घ्या. पाय परत खाली घ्या. पाय जागेवरती घ्या परत. नाही का? आता उजवा पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. उजवा पाय जवळ घ्या. तळवा जमिनीवर टेकून शरीर ढिलं सोडा. उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर दाबा. काही सेकंद स्थिर थांबा. शशिकला की तुम्ही परत जॉईन करा. कट करा आणि परत जॉईन करा. रिजॉईन करा तुम्ही. पाठीवरती झोपा. पाठीवरती झोपा. दोन्ही पाय पुन्हा किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. आता दोन्ही गुडघे डाव्या साईडला खाली वाकवा, मान उजवीकडे.
दोन्ही गुडघे खाली टेका जमिनीवरती डाव्या साईडला, बरोबर, अगदी बरोबर. दोन्ही गुडघे वरती उचला, मान सरळ करा. आता दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. पुन्हा दोन्ही गुडघे वरती उचला, मान सरळ करा. पुन्हा दोन्ही गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. काही सेकंद स्थिर, श्वसन संथ. दोन्ही गुडघे डाव्या साईडला, मान उजव्या साईडला. दोन्ही गुडघे खाली डावीकडे टेका, मान उजवीकडे करा. दोन्ही गुडघे वरती उचला, तर दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. काही सेकंद स्थिर, श्वसन संथ, डोळे बंद. दोन्ही गुडघे वरती उचला, मान सरळ करा. पाय वरती उचला आणि परत जागेवरती ठेवा, खाली जमिनीवरती. पाय खाली घ्या, आता परत पाय जमिनीवरती खाली ठेवा सरळ करून. नाही का की पाय जागेवरती घ्या, आता पाय खाली सरळ करा. पाय खाली घ्या. आता दोन्ही पाय परत जवळ घ्या, गुडघ्यात टाकून. पाय खाली टेका, जमिनीवरती पूर्ण ठेवा पंजे पायाचे. आता कंबर जास्तीत जास्त वरती उचलायची. कंबर जास्तीत जास्त वरती उचला. व्हेरी गुड, बरोबर, अगदी सुंदर. कंबर जास्तीत जास्त खाली टेका. पाय वरती घ्या आणि पाय परत खाली घ्या, जमिनीवरती टेका परत. पाय खाली घ्या, सरळ करून जमिनीवर ठेवा. पाय खाली घ्या परत काकी. पाय खाली जमिनीवरती सरळ करा. आता शवासन करायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळे वरच्या दिशेला, बोट अर्धवट मिटलेली. मान आपणाला सुखकारक वाटेल त्या दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या, सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक आसनामध्ये काहीतरी करावे लागते, परंतु ज्या आसनात काहीच करावे लागत नाही त्या आसनाचे नाव आहे शवासन. तुम्हाला वाटेल सर्वात सोपे आसन दिसते. या ठिकाणी दिसते हा शब्द बरोबर आहे, कारण दिसते तसे नसते ही म्हण या ठिकाणी खरी आहे. हे आसन दिसायला सोपे आहे, करायला सोपे आहे, पण जमायला मात्र कठीण आहे. कारण काहीतरी करणे एक वेळ जमेल, पण काही न करणे जमणे मात्र कठीण आहे. या आसनात शरीराने काही न करणे अपेक्षित आहे, तसे मनाने काही न करणे अपेक्षित आहे. आणि हे अवघड असले तरी सोडून देऊन चालणार नाही. हे साधण्याचा मार्ग आपण इथे साध्य करत आहोत. शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे. ही विश्रांती केवळ शरीरास मिळते असे नाही, तर मनालाही मिळते. शरीराचे स्नायू ढिले पडल्याने त्यांना विश्रांती मिळते. स्नायूंचे कार्य कमी झाल्याने त्यांना प्राणवायू, रक्ताचा पुरवठा कमी पडत होतो. म्हणजे श्वसन संस्था व रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात लागतो. त्यामुळे श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था यांचे कार्य सावकाश चालते. म्हणजे त्या अवयवांना थोडे कमी काम करावे लागते, म्हणजे त्यालाही विश्रांती मिळते. हृदयाला थोडे कमी काम करावे लागते, म्हणजे त्यालाही विश्रांती मिळते. म्हणजे शरीराचे एकूण कार्यच कमी झाल्याने मज्जा संस्थेचे कार्य कमी चालते, त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते. शरीर शिथिल झाले की श्वसन संथ चालते.
आणि श्वसन संत झाले की मनही स्थिर व शांत होऊ लागते. म्हणजेच मर्याला व मनाला विश्रांती आसन आहे. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. आलेले सर्व ताण काढून टाका. सावधान शवासन सोडायचंय. मान सरळ करा, डोळे उघडा, हात जवळ घ्या, पाय जोडून घ्या. उठून बसायचं आहे. उठून बसा. वज्रासन करायचंय. डावा पाय गुडघ्यात वाकवा, डाव्या नितंबा खाली घ्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवा, उजव्या नितंबा खाली घ्या. वज्रासन. ऐक की उठून बसा. वज्रासन स्थितीमध्ये स्कंद संचालनाचे आपण प्रकार करणार आहोत. दोन्ही हात बाजूला घ्या, दोन्ही हात साईडला घ्या. खांदे वरती उचला, कानापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. पाठी सरळ बसा पूर्ण. खांदे वरती उचला, कानापर्यंत आणा. सावकाश हात खाली टेका. पुन्हा एकदा खांदे वरती उचला, कानापर्यंत आणा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घ्या, होल्ड करा. हाताचा कोपर बरोबर नाकाच्या समोर येऊ द्या. आता जास्तीत जास्त वरती कोपर घ्या हाताचं. मग पाठीमागे, मग खाली, मग समोर. मग खालून सुरुवात करा. पाठीमागे, वरती, समोर. हात खाली घ्या. आता कंठ संचालन. दोन्ही हात कमरेवरती घ्या. मान सावकाश पुढे. मान सरळ. मान पाठीमागे. मान सरळ. मान डाव्या साईडला खाली वाकवा. मान सरळ. उजव्या साईडला खाली वाकवा. मान सरळ करा. आता मानेचं चक्र करायचंय. कंठ संचालन प्रकार दुसरा. मान पुढे झुकवा, डावीकडून गोलाकार फिरवा, पाठीमागे घ्या, उजव्या खांद्यावरती आणा. मान समोर पण खाली झुकलेली. पुन्हा उजवीकडून सुरुवात करा. पाठीमागे, डाव्या खांद्यावरती, मान खाली झुकलेली. मान सरळ. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडने फिरवायची आहे. हात आपले गुडघ्यावरती घ्या. वज्रासन. जानुहस्तासन. दोन्ही हात बरोबर गुडघ्याच्या पुढे टेका. हात कोपरात सरळ, गुडघ्याच्या पुढे हात टेकायचे. हा, मान मागे, कंबर दाबून घ्या. जानुहस्तासन. दोन्ही हाताचं कोपर खाली टेका. दोन्ही हाताचं कोपर खाली टेका. त्याच्यामध्ये मान ठेवा. हस्तशिरासन. आता डावा पाय पाठीमागे न्या. डावा पाय पाठीमागे सरळ करायचा आहे. उजवा पाय पाठीमागे घ्या. डोळे बंद करा. सहज भुजंगासन द्विपाद.
दोन्ही हाताचा नमस्कार करा आणि दोन्ही हात पुढे खेचा असे नमस्कार करून आणि कपाळ जमिनीवर टेका. अध्वासन. त्यातून करायचंय आपल्याला मकरासन. दोन्ही हाताची घडी करा, पायामध्ये अंतर घ्या, त्याच्या आतमध्ये अंतरची मान ठेवा. मकरासन. विपरीत विश्रांतीचं आसन. मकर म्हणजे मगर. मगर ज्याप्रमाणे मान खाली ठेवा, मान खालीच ठेवा. मान डावीकडे डोळे बंद करा. मकरासन. विपरीत विश्रांतीचं आसन. मकर म्हणजे मगर. मगर ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर वाळूमध्ये निश्चित पडलेली असते. आपण जवळ घातपत्ता लागत नाही अशी काही शरीराची अवस्था आहे आसनामध्ये होते. मला मकरासन म्हटलं जातं. आता मकरासन सोडायचे. हात नमस्कार पुढे खेचा, कपाळ जमिनीवर टेका, मागे पाय जुळवून घ्या. अध्वासन. त्यातून करायचंय सहस्थ भुजंग असं. हात कोपर खाली टेका, दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये आपली मान ठेवा. मकरासन. सहस्थ भुजंग आसन द्विपाद. काही सेकंद स्थिर, श्वसन संथ, डोळे बंद. तर डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचा. हाताच्या मध्ये घ्यायचा, साईडला नाही, दोन्ही हातांच्या मध्ये. हातामध्ये अंतर. व्हेरी गुड. बरोबर. कोपरामध्ये अंतर. हाताच्या कोपरामध्ये अंतर घ्या. व्हेरी गुड. बरोबर. आता उजवा पाय पण पुढे घेऊ. हस्तशिरासन. हाताचा कोपर पुढे घ्या, गुडघ्यापासून पुढे घ्या 1 मीटर अंतरावरती. हा, अगदी बरोबर. जानु हस्तासन. पुन्हा वज्रासन. वज्रासन सोडा. आता पाठीवर पण झोपायचंय. पाठीवर पहिला बघून घ्या, पुढची आस्था बघून घ्या 1 मिनिट. मी फक्त बघून घ्या, मी दाखवतो आणि झोपू नका. पाठीवर झोपलेल्या अवस्थेमध्ये काय करायचं आपल्याला? दोन्ही पाय किंचित वरती करायचे, गुडघ्यात वाकवायचे, कमरेच्या घ्यायचे, हाताची घडी करून डोक्याच्या मागे आणि कंबर जास्तीत जास्त वरती उचलायची. पुन्हा बघून घ्या दुसऱ्या स्थितीत. हाताची घडी डोक्याच्या मागे आणि कंबर जास्तीत जास्त उचला. हा झाला अर्धा चक्रासनाचा पहिला प्रकार. ओके, नंतर करायचं आपल्याला सुलभ पवन मुक्तासन. डावा पाय गुडघ्यात बसवायचा आणि घट्ट मिठी मारायची. उजवा पाय गुडघ्यात घ्यायचा वरती, घट्ट मिठी मारायची. पुन्हा उजवा हात पाय हात खाली, पाय खाली. दोन्ही पाय घ्यायचे आणि पोटावरती घट्ट मिठी मारायची. हात खाली घ्यायचे, पाय खाली घ्यायचे. हे तर दुसरं आहे म्हणजे करा. तुमचा डावा पाय हात खाली, पाय खाली, मग उजवा पाय हात खाली, पाय खाली, पुन्हा दोन्ही पाय. हात खाली, पाय खाली. काय लक्षामध्ये आले का असतं?
सोपी सोपी आहेत पण खूप चांगली फायदेशीर आहे. चला पाठीवर झोपा. मी सूचना करेल त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करा. हात खाली घ्या, हात शरीराच्या जवळ. पहिला आपण करणार आहोत अर्धचक्रासन, अवस्था क्रमांक 1. दोन्ही पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. पाय खाली टेका, तळपाय खाली जमिनीवर टेका. दोन्ही हात बाजूने घडी करून डोक्याच्या मागे नेऊन ठेवा. डोक्याच्या खाली नाही ठेवायची, घडी पूर्ण घडी करायची, उशी नाही करायची. डोक्याच्या मागे नेऊन ठेवायची बरोबर. डोक्याच्या खाली ठेवू नका उशी सारखं. आता काय करायचंय, पूर्ण घडी करा. हाताचा कोपर एकमेकाला जुळवा आपला. अर्धा कोपर जवळ येऊ द्या. हा बरोबर, व्हेरी गुड, बरोबर. आता कंबर जास्तीत जास्त वरती उचला. आपली कंबर जास्तीत जास्त वरती उचला, व्हेरी गुड. हा, आता गुडघे जुळवायचा प्रयत्न करा. गुडघ्यामध्ये अंतर ताण कमी होतात. व्हेरी नाईस. कमरेसाठी अतिशय फायदेशीर प्रकार, लवचिकता वाढवणारा प्रकार. सावकाश कंबर खाली, पाठ खाली टेका. दोन्ही पाय वरती उचला आणि खाली टेका. पुन्हा एकदा आपण करणार आहोत अर्धचक्रासन. दोन्ही पाय किंचित वरती उचला, गुडघ्यात वाकवा, कमरेच्या जवळ घ्या. दोन्ही पायाचे टाचा, अंगठे, गुडघे जुळवून घ्या. कंबर जास्तीत जास्त वरती उचला. त्याला पाठदुखी वगैरे असते कंटिन्यू, तरी दररोज करत जा, खूप चांगला फायदा याचा. जेवढं शक्य वरती उचलण्याचा प्रयत्न करा. खूप छान. सावकाश पाठ खाली टेका. पाय वरती उचला आणि खाली घ्या. हात बाजूने खाली घ्या. आता डावा पाय गुडघ्यात वाकवा आणि पोटावरती घ्या. सुलभ पवन मुक्तासन आपण करणार आहोत. हाताने घट्ट मिठी मारा, व्हेरी गुड. मान खालीच ठेवा सुरुवातीला. हा, फक्त गुडघा पोटावरती घ्यायचा आहे. कमरेसाठी आणि पोटासाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहे. छान केलंय, खूप सुंदर. श्वसन संथ. हात खाली घ्या, पाय परत जागेवरती घ्या. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवा, पोटावरती घ्या, हाताने घट्ट मिठी मारा. छान. हात खाली घ्या, पाय खाली घ्या. आता सुलभ पवन मुक्तासन द्विपाद करायचंय. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि पोटावरती घ्या. हाताने घट्ट मिठी मारा. पचन क्रियेसाठी उपयुक्त असं आसन. पोट साफ होतं, अपान वायूची मुक्तता करणार आसन. बेली फॅट्स कमी करणार आसन. पोटावरचे फॅट्स कमी होतात. खूप सुंदर केलंय, छान. काही सेकंद स्थिर, श्वसन संथ. पाठीसाठी पण उपयुक्त असं आसन आहे. सावधान आसन सोडायचंय. हात खाली घ्या, पाय खाली घ्या. छान. शवासन करायचंय. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतमध्ये, चवडे बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेला, बोट अर्धवट मिटलेली. मान आपल्याला सुखकारक वाटेल त्या दिशेला कललेली अथवा सरळ ठेवा. डोळे मिटून घ्या. सर्व लक्ष शरीराकडे ठेवा. सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. आपले लक्ष पायापासून डोक्यापर्यंतच्या स्नायूंकडे देऊन प्रत्येक स्नायू क्रमाक्रमाने शिथिल करण्याचा प्रयत्न करा.
शरीराचे स्नायू जरी पुढे असतील तसतसे श्वसन अधिकारी संथपणे चालू लागेल. शरीराबरोबर मनही शिथिल करा. मनात फारसे विचार येऊ देऊ नका. जे काही विचार त्याचं दुर्लक्ष करा. मन श्वसनाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. शरीर शिथिल पडले की श्वसन संथ चालेल आणि श्वसन संथ चालले तर मनही शांत होईल. म्हणून शवासनाच्या अभ्यासातून शरीराबरोबर मनही शांत होते. संपूर्ण शरीर शिथिल करा. शिथिल करा. शिथिल करा. कमीत कमी वेळा जास्तीत जास्त विश्रांती. झोप मात्र लागू द्यायची नाहीये. शवासनम श्रमहरम चित्त विश्रांतिकारकम. श्रमे जाते शवासनम. जेव्हा जेव्हा श्रम होतात तेव्हा तेव्हा शवासन करायचं असतं. श्रमपरिहार झाला की शवासन सोडायचं असतं. सावधान शवासन सोडायचंय. मान सरळ करा. डोळे उघडा. हात जवळ घ्या. पाय जोडून घ्या. बैठक स्थितीमध्ये यायचंय. स्वस्तिकासन किंवा पद्मासन किंवा वज्रासन बसायचंय. श्वसनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत आता. पुन्हा स्वस्तिकासन माहिती आहे त्यांनी स्वस्तिकासन करा. पाठी सरळ. मान सरळ. डोळे बंद. संपूर्ण शरीर शिथिल. सर्व ताण काढून टाका. एक दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. प्रदीर्घ श्वास सोडा. Deeply inhale, slowly exhale. Deeply inhale, slowly exhale. दीर्घ श्वास घ्या. तेवढाच प्रदीर्घ श्वास सोडा. संथ सावकाश समगतीने दीर्घ श्वास घ्या. संथ सावकाश समगतीने प्रदीर्घ श्वास सोडा. थांबायचंय. संथ श्वसन. आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायामामध्ये काय, श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ पूरक आणि भ्रामरी रेचक म्हटल्यानंतर आपल्या कंठातून घशातून नादयुक्त आवाज आहे पण मोठा आवाज आहे. भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा ज्याप्रमाणे गुणगुणतो त्याप्रमाणे आपल्याला ध्वनी करायचंय. ब्रेन साठी, डायजेशन साठी, फॅट साठी खूप चांगलं आहे. मेंटल स्टॅमिना खूप चांगला वाटतो याच्याने. काय करायचं, श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायचा. पोट पूर्णपणे बंद आणि घशातून नादयुक्त आवाज आपोआप निघणार आहे. चला आपण सुरू करूया. भ्रामरी प्राणायाम. दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी. रेच. दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी. रेच. दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा. भ्रामरी. रेच. फक्त मोठ्या मकार, गुंजनयुक्त मकार. दीर्घ पूरक श्वास भरून घ्या.
भ्रामरी रे च पुन्हा एकदा दीर्घ पुर भ्रामरी रे च पुन्हा एकदा दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रे च पुन्हा दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रे च शेवटचा वर्तन दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. भ्रामरी रेचक करा. संथ श्वसन. डोळे उघडा. आता पुढचा आपण प्राणायाम शिकणार आहोत त्याचं नाव आहे शीतली प्राणायाम. ओके, शीतली हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. शीतल म्हणजे थंड. तर याच्यामध्ये पण आपण जो प्राथमिक भाग आहे पहिला टप्पा तो आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये श्वास घ्यायचं एक विशिष्ट तंत्र आहे. श्वास घेताना विशिष्ट प्रकारे श्वास घेतला जातो. त्या प्रकारे श्वास घ्यायचा आणि सोडताना मात्र भ्रामरी रेचक आहे. त्यामुळे याला शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक असंही याला म्हटलं जातं. तर कसा श्वास घ्यायचा मी सांगतो तुम्हाला. बघा, श्वास घेताना करायचं जीभ बाहेर काढायची. जीभ बाहेर काढली, जिभेला करायचं असं फोल्ड करायचं म्हणजे जिभेची पन्हा करायची बरोबर. आणि याच्यातून श्वास आतमध्ये घ्यायचा. पुन्हा बघा, जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, पुन्हा एकदा बघा. त्या लक्षात म्हणतात काकी मुद्रा. जिभेची आपण जी पन्हाळ करतो त्याला म्हणतात काकी मुद्रा. ओके, हा बरोबर केलं रेखाताई, बरोबर केलं. चला सुरू करूया आपण. शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक. चला, हाताची ज्ञान मुद्रा, पाठी सरळ, डोळे बंद. चला, शीतली पूरक, जीभ बाहेर काढा, जिभेची पन्हाळ करा. भ्रामरी रेचक. पुन्हा जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, श्वास आतमध्ये घ्या, भ्रामरी रेचक करा. रश्मीताई, शशिकलाताई, रेखाताई, बरोबर करताय आपण. पुन्हा एकदा जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, श्वास आतमध्ये घ्या, भ्रामरी रेचक करा. पुन्हा एकदा जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, श्वास आतमध्ये घ्या, भ्रामरी रेचक करा. पुन्हा जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, श्वास आतमध्ये घ्या, भ्रामरी रेचक करा. सेकंड लास्ट आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, श्वास आतमध्ये घ्या, भ्रामरी रेचक करा. शेवटचं आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, श्वास आतमध्ये घ्या, भ्रामरी रेचक करा. डोळे बंदच ठेवायचे आहेत. कंपनांमुळे शरीरामध्ये जी अनुभूती आली त्याची अनुभूती घ्या. जे व्हायब्रेशन आपल्या शरीरात पसरले त्याची अनुभूती घ्यायची आहे. श्वसन संथ, डोळे बंद, संपूर्ण शरीर शिथिल, ताण काढून टाका. प्रार्थना म्हणणार आहोत त्यासाठी तयार. ध्यानात्मक आसन, हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ,
मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, संथ श्वस, निर्विचार मन, एकाग्र चित्त प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे आहेत. अलगद आपण डोळ्यावर ठेवायचे, डोळ्यांची अलगद परिणाम करा, चेहऱ्यावर हात फिरवा. पर्वतासन करत आपण एकला दोन्ही हात समोर, बोट कुंकून द्या. दोन हात वरती, मनगट वरती फिरवा, पूर्ण शरीर वरच्या दिशेने खेचून द्या. आलेले सर्व ताण काढून टाका. ट्रॅक्शन लावल्याप्रमाणे वरती खेचायचे. असं सोडा, एक हात समोर, दोन हाताची ज्ञान मुद्रा. पाय सरळ करा, उठून उभं राहायचंय. आपण हात बाजूने वरती आपण नमस्कार करा. हातावरती उचला, नजर एका बिंदूवर स्थिर करा. राहिले ताण खेचून घ्या वरच्या दिशेने. कोणतरी खेचता अशी कल्पना करा. पूर्ण ताण खेचून घ्या वरच्या दिशेने. असं सोडायचंय. हात काचाखाली, हात बाजूने खाली घ्या. शेवटचा दिवस आहे या वर्गाचा. सगळ्यांनी जॉईन व्हा. काही 2-3 आसनं उरलेत ते आपण उद्या बाकीचे शिकू आणि रिव्हिजन पण घेऊ. बाय, टेक केअर, धन्यवाद.